विचार करण्याची अशी पद्धत जी थेट निसर्गातून येते आणि जी जगात बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकते. कसं वाटेल? आज आपण ह्याच नेचरनेस नावाच्या एका अनोख्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मला हरवण्यासाठी तुम्हाला निसर्ग व्हावं लागेल. काय वाटतं हे वाक्य ऐकून? खूपच वेगळं आहे नाही का? म्हणजे याचा अर्थ काय असेल? कोणाला हरवण्यासाठी निसर्ग बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं? चला हेच कोडं आज आपण सोडवूया. साधारणपणे आपण काय समजतो की आपले विचार हे आपले आहेत, बाहेरील जगाशी त्याचा काही संबंध नाही. पण जर हाच एक मोठा गैरसमज असेल तर काय होईल जर आपले विचार हे नदीच्या प्रवाहासारखे किंवा झाडाच्या वाढीसारखे निसर्गाचाच एक भाग असतील? याच नव्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या विषयाकडे बघायचं आहे. इथे बघा, हा फरक किती छान दिसतोय. एका बाजूला आहे तो पारंपरिक दृष्टिकोन, जिथे माणूस स्वतःला निसर्गापेक्षा श्रेष्ठ समजतो, जणू काही तो राजा आहे आणि बाकी सगळं त्याच्यासाठी आहे. पण दुसरीकडे जो पर्यावरणीय दृष्टिकोन आहे, तो हा सगळा गैरसमज दूर करतो. तो आपल्याला आपली खरी जागा दाखवतो. आपण राजे नाही, तर या अफाट जीवनचक्रातले एक महत्त्वाचे घटक आहोत. मग ही नैसर्गिक विचार करण्याची प्रक्रिया काम कशी करते? खरं तर खूप सोपी आहे. सगळ्यात आधी येतो तो निसर्ग, आपला पाया. मग आपण त्याचं निरीक्षण करतो आणि याच शुद्ध निरीक्षणातून विचारांना अंकुर फुटतात, अगदी सहज. बरं, मग अशी नैसर्गिक मानसिकता तयार कशी करायची? यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जे या मानसिकतेचे 2 खांब आहेत. चला, ते कोणते आहेत ते पाहूया. हे 2 खांब म्हणजे शुद्धता, जी आपल्याला निरागसतेकडे घेऊन जाते, आणि स्पष्टता, जी जागरूकतेकडे घेऊन जाते. आता या दोन्ही शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊ. शुद्धता म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लहान मुलासारखं मन. कल्पना करा, एखादं लहान मूल पहिल्यांदा एखादी गोष्ट बघतं तेव्हा ते फक्त बघत असतं. ते बरोबर, चूक, चांगलं वाईट असा कुठलाही शिक्का मारत नाही. हीच ती निरागसता आहे, जी आपल्याला गोष्टी जशा आहेत तशा पाहण्याची संधी देते. जेव्हा मन असं निरागस असतं, तेव्हा ते पटकन कोणत्याही निष्कर्षावर येत नाही. आपल्या जुन्या मतांना घट्ट धरून बसत नाही. ते फक्त शांतपणे बघतं, निरीक्षण करतं. आणि गंमत म्हणजे असं केल्यामुळेच आपल्याला निसर्गातले असे काही नमुने आणि संबंध दिसू लागतात, जे आधी कधी दिसलेच नव्हते. आणि आता येतो दुसरा खांब, स्पष्टता. जेव्हा आपलं निरीक्षण शुद्ध असतं, सातत्यपूर्ण असतं, तेव्हा हळूहळू मनातला गोंधळ दूर होतो आणि गोष्टींमधले संबंध एकदम स्वच्छ दिसू लागतात. यालाच आपण जागरूकता म्हणतो. जणू काही आपण आपल्या डोळ्यावरची धूळ साफ केलीये आणि आता सगळं लख्ख दिसतंय. जागरूकतेमुळे काय होतं? मग आपल्याला फक्त ढग आणि पाऊस दिसत नाही, तर त्यामागचं संपूर्ण जलचक्र दिसतं. फक्त सिंह हरणाला खाताना दिसत नाही, तर त्यामागची पूर्ण अन्नसाखळी समजते. प्रत्येक गोष्टीमागे असलेलं कारण आणि त्याचा परिणाम यांची एक मोठी साखळी आपल्या डोळ्यासमोर उलगडते. आता हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. नीट लक्ष द्या. बघा, एकटी निरागसता आपल्याला थोडं भोळं बनवू शकते आणि एकटी जागरूकता ती आपल्याला खूप कठोर किंवा एकाच विचारात अडकून ठेवू शकते. म्हणजे इथे हे किंवा ते असं चालणार नाही. आपल्याला हवाय हे आणि ते. जेव्हा निरागसता आणि जागरूकता या दोन्ही गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने नॅचरलनेस तयार होतो. एक परिपूर्ण संतुलन. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे मुद्दे पाहिले ते सगळे एकत्र करून एका सरळ, सोप्या चौकटीत बसवता येतात. हा निरीक्षणापासून सुरू होऊन निसर्गाशी एकरूप होण्यापर्यंतचा 5 पायऱ्यांचा एक सुंदर प्रवास आहे. ही आहे ती संपूर्ण चौकट. नीट बघा, प्रत्येक पायरी तिच्या आधीच्या पायरीतून किती सहजतेने पुढे येते. निसर्ग, मग त्याचं निरीक्षण, त्यातून येणारी निरागसता, निरागसतेमुळे मिळणारी जागरूकता आणि शेवटी या सगळ्यातून तयार होणारा नेचरनेस. ही काही कामांची यादी नाहीये, तर ही वाढण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर मग शेवटी या नेचरनेसचा अर्थ काय? ही एक अशी समज आहे, जगण्याची अशी पद्धत आहे, जिथे आपण स्वतःला निसर्गाचा मालक नाही, तर त्याचाच एक भाग मानतो. याचा अर्थ पुढच्या वेळी कोणताही निर्णय घेताना आपण स्वतःला विचारतो, याचा मी ज्या मोठ्या व्यवस्थेचा भाग आहे त्यावर काय परिणाम होईल? या संपूर्ण चर्चेतून आपल्याला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा मिळतो. तो म्हणजे विचारसुद्धा झाडांसारखेच वाढायला हवेत. ते कोणीतरी आपल्यावर लादलेले नसावेत, तर ते आपल्या निरीक्षणातून नैसर्गिकरित्या उगवून आलेले असावेत. हे वाक्य किती अर्थपूर्ण आहे, नाही का? आपण जेव्हा बीज पेरतो तेव्हा पुढे जाऊन झाड कसं दिसेल हे ठरवत नाही. बीजामध्ये फक्त वाढण्याची एक क्षमता असते. विचारांचंही तसंच आहे.
आपल्याला फक्त योग्य निरीक्षणाचं बीज पेरायचं आहे. विचार स्वतःहून त्याचा योग्य मार्ग शोधेल. चला, आजची चर्चा याच एका विचारावर संपवूया. पुढच्या वेळी जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात असू, एखाद्या झाडाखाली, नदीकिनारी किंवा अगदी बागेत, तेव्हा कदाचित आपल्याला फक्त बाहेरचं जग दिसणार नाही, तर त्या जगात आपलंच एक प्रतिबिंब दिसेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?